थंड झाल्याच्या नंतरच भरायचं आहे, किंवा आपण असं करून याला पाकामध्ये छान भिजवून नंतर भरू शकतो. अशा प्रकारे मी सर्व आता हा आवळा बरणीमध्ये भरून घेते. हा आवळा आपला बरणीमध्ये भरून झालेला आहे. हे पाहू शकता. आणि तुम्हीही अशा प्रकारे यामध्ये मोर आवळा असा स्टोअर करून ठेवू शकता, जेणेकरून हा वर्षभर टिकेल आणि आपल्याला वर्षभर हा आवळा खाता येईल. नक्कीच ट्राय करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहू शकता अगदी छान आणि वर्षभर टिकणारा मोर आवळा आपण बनवलेला आहे. नक्कीच ट्राय करा. हे तुम्हाला पाहून कळलंच असेल की हे आवळ्याची आज रेसिपी आहे आपली. त्यासाठी आपण हे आवळे घेतलेत. हे आवळे आपले 1 किलो आहेत. आणि आपण या आवळ्यापासून गोडसा मोरवळा बनवायचा आहे आपल्याला. तर आपण आवळे निवडत असताना किंवा खरेदी करत असताना नेहमी आपण असे टवटवीत आणि चांगले आवळे निवडावेत. किंवा एखाद्या वेळेस जर आपले आवळे असं निवडल्याच्या नंतर आपल्याला कुठे काळं किंवा असं डागेल जर आवळा असेल तर तो असा काढून घ्यावा. आणि आपण हे आवळे धुत असताना यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. मिठाच्या पाण्याने हे आवळे धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. सर्व आवळे आपली स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर आपण याला स्टीमरला वाफवून घेणार आहोत. आणि वाफवलेले आवळे हे चांगले 1 ते 2 वर्ष टिकतात. मग आपल्याकडे फक्त आणि फक्त हिवाळ्यामध्ये आवळा असतो. त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो की आपला आवळा असा वर्षभर टिकला पाहिजे. चला, यामध्ये मी हेच सांगणार आहे की वर्षभर आपला आवळा कसा टिकला गेला पाहिजे. चला, आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी अर्पिता. चला, आता पुढे आपण आपली रेसिपी पाहूयात. त्यासाठी आपण आवळा कसा निवडायचा आहे किंवा कसा टिकवायचा आहे, किंवा या आवळेला कसं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हेही सांगणार आहोत. हे अगदी आपण दोन्ही हाताने याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ. आता हा आपला आवळा थोडासा खराब झालेला आहे, तर आपण इथेच हा बत्तीने काढून टाकायचा. आणि आतमध्ये पाहू शकता वरच्या साईडला हा खराब डाग निघालेला आहे आणि आतमध्ये काहीही नाही. मग अशा प्रकारेच आवळे आपले सर्व चेक करायचे. आणि कुठे काही असं डागेलं असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि चुकून जर एखादा डागेल आवळा आतमध्ये जर गेला आपल्या रेसिपीत तर आपली रेसिपीचे मग याला वास लागणं किंवा आवळा मुरंबा हा खराब होणं हे होऊ शकतं. आता हे स्वच्छ धुवून झालेले आहेत आपले आवळे. आपण हे काढून घेऊयात. इकडे आपण हे आवळे असे चाळणीवरती काढून घेणार आहोत, म्हणजे यातलं पाणी पूर्ण असं नितळलं पाहिजे. किंवा तुमच्याकडे जर टाईम नसेल तर तुम्ही असा कॉटनच्या कपड्यामध्ये याला पुसूनही घेऊ शकता आणि लगेच सुरुवातही करू शकता. आता हे पूर्ण मी असे चाळणीमध्ये काढून घेतलेत आवळे आपले. आणि यावरती असं हे ठेवलेलं आहे. आता आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत. चला, आपण इकडे गॅसवरती हे स्टीमर ठेवूयात. इकडे आपण गॅसवरती हे स्टीमर ठेवलं आहे. आणि जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा आवळे वाफवून घेऊ शकता, किंवा पातेल्यामध्ये पाणी ठेवून वरती चाळणी ठेवून तरीसुद्धा वाफवले तरी चालतील. चला, आपण यामध्ये आता आवळे घालूयात. शक्यतो आपण स्टीमरचा वापर नेहमी करावा, कारण यामध्ये तुम्हाला वेळ बिलकुल लागत नाही आणि तुमची कुठलीही रेसिपी तुम्हाला वाफवायची असेल तर थोडंसं लवकर होते. या स्टीमरमध्ये आपण 1 किलो आवळे घातलेले आहेत.
आता यावरती आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि असंच आपल्याला 5 मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे. हे झाकण लावलेलं आहे. हे आवळे आपले वाफवून झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूयात आणि पाहूयात की आपली आवळे कशा प्रकारे उकडलेली आहेत. हे पाहू शकता, याचे असे काप तयार झालेले आहेत. हे बघा. आता या आवळेला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, कारण यातल्या अशा बिया काढून घ्यायच्यात आपल्याला. प्रत्येक आवळा आपला असा उकडून असे याचे काप बनलेले आहेत. हे बघा, छान उकडून झालेला आहे. आता हा थंड करून घेऊयात आणि असं याचे आतमधले बिया काढून घ्यायच्यात आपल्याला. इकडे आपण हे एक ताट घेतलंय आणि ह्या ताटामध्ये आपल्याला हे आवळे घालायचे, म्हणजे पटकन असे थंड होतील. हे आवळे आपले थंड झालेले आहेत. आता आपण असे काप बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि यातलं बी बाजूला काढून घ्यायचं आहे आपल्याला. सर्व आवळे मी असेच करून घेते, तुम्ही सुद्धा अशा प्रकारेच करून घ्या. हे सर्व आवळे आपण असे काढून घेतलेले आहेत. असे काप बाजूला केलेत आणि अशा ह्या बिया बाजूला काढलेल्या आहेत. चला आता आपण इकडे गॅसवरती पाक तयार करूयात. इकडे आपण ही कढाई ठेवली आहे, यामध्ये आपल्याला पाक बनवायचा आहे. ही आपण अर्धा किलो साखर घेतली आहे. आता या साखरमध्ये थोडंसं पाणी घालायचे. इकडे आपली ही साखर विरघळत आहे. यामध्ये आपल्याला ही 2 विलायची आणि 3 लवंगा घालायच्या आहेत. हेही असं मिक्स करून घ्या. यामध्ये पूर्ण अशी साखर विरघळलेली आहे. जर तुम्हाला साखरेच्या ऐवजी गूळ जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. यामध्ये गूळही चालतो. आता हा आपला पाक असा छान विरघळून झालेला आहे आणि आपण यामध्ये जास्त पाणी घातलेलं नाही, त्यामुळे हा पटकन पाक पण तयार झाला आहे. आता यामध्ये आपल्याला हे आवळ्यांचे असे काप घालायचे आहेत. सर्व काप असे घालून घ्या. याला असं मिक्स करून घ्या. आता याला 2 मिनिटं असं शिजवून घेऊयात आपण. हे अगोदरच आपले वाफलेले आहेत आवळे, तरीही आपल्याला या पाकामध्ये किंवा या साखरेमध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे हा आतपर्यंत थोडासा पाक गेला पाहिजे. आता आपण काय केलं ना, यामध्ये थोडासा फूड कलर घालणार आहोत. जर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल. आता हे मिक्स करून घ्या. या कलरने काय होते ना, की म्हणजे पाक असा कलरचा छान दिसतो. हे पाहू शकता. यामध्ये आपण जास्तीचाही कलर घातलेला नाही, थोडासा घातलेला आहे आणि याचा कलर असा चेंज झाला आहे. हे पाहू शकता. आता आपल्याला आणखीन याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आता आपला हे आवळा शिजत आहे, हे पाहू शकता. आणि यावरती असा साखरेचा पाकही तयार होत आहे. यामध्ये हे आवळ्याचे काप, आपण याला जास्त वेळ शिजवायचं नाही, कारण आवळा असा कडक होऊ शकतो. अगदी आपल्याला नरम आवळा असा बनवायचा आहे. याला आणखीन थोडंसं आपण शिजवून घेऊ. हा आपला आवळा असा शिजून झालेला आहे. आणखीन याचा कलर थोडासा चेंज झाला आहे आणि यापेक्षा पुढेही आपल्याला घालायचं नाही. आणि पाकही असा छोटीशी तार झाल्यासारखा पडत आहे, एकदम टपकन पडत नाही. आणि आणखीन थंड झाल्याच्या नंतर आणखीन ही साखर
अशी दाटसर होते. त्यामुळे आपण आता इथेच हा गॅस बंद करूयात आणि हा आवळा थंड झाल्याच्या नंतर आपण याला काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करूया. याला बिलकुल गरममध्ये आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरायचा नाही. खूप थंड झाल्याच्या नंतर किंवा तुम्ही आज बनवला आहे तर उद्या सकाळीसुद्धा याला काचेच्या बरणीमध्ये भरलं तरी चालेल. तर मी आज बनवलं आहे तर उद्या याला काचेच्या बरणीमध्ये भरणार आहे. चला आता उद्या आपण याला काचेच्या बरणीत भरूयात. आत्ता आपण यावरचं झाकण काढूयात. हे पाहू शकता, असं आपण रात्रभर या कढाईमध्येच हा आवळा पाकामध्ये भिजत घातलेला होता. पाहू शकता अगदी असा सुटसुटीत झाला आहे किंवा आपण एक एक असं छोटीशी फोड पण घेऊन खाऊ शकतो. याचा कलरही असा छान झालेला आहे. हा आता आपण बरणीमध्ये स्टोअर करूयात. कधीही मोर आवळा बरणीमध्ये स्टोअर करा म्हणजे हा वर्षभर टिकेल. बरणीमध्ये भरत असताना आपण नेहमी आवळा हा थंड झाल्याच्या नंतरच भरायचा आहे किंवा आपण असं करून याला पाकामध्ये छान भिजवून नंतर भरू शकतो. अशा प्रकारे मी सर्व आता हा आवळा बरणीमध्ये भरून घेते. हा आवळा आपला बरणीमध्ये भरून झालेला आहे.